भांदेवाडा को एक असे मंदिर जिथे भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. जाता जाता टोल नाक्यावर फाडली वर्गणी. मग पोचलो आपण भांदेवाला जगन्नाथ बाबाच्या दर्शनासाठी. मित्रांनो, दर महिन्याच्या 16 तारखेला इथे घुगरी काला असतो. त्या कारणाने इथे मोठी यात्रा दर 16 तारखेला भरते. इथल्या परिसरातील लोक खूप प्रमाणात दर महिन्याला इथे दर्शनासाठी येतात. वणी शहरातील राजुरा मधून भांदेवाडा हे गाव बाबाचे राहते गाव आहे. हे गाव वणीवरून 15 किलोमीटर अंतरावर आहे. आल्या आल्या मग काढा प्यायला गेलो. हे नारळ फोडण्याचे ठिकाण, मंदिराचे भव्य पटांगण, भक्कम असे मंदिराचे बांधकाम, हे मंदिराचे मेन प्रवेशद्वार. इथे भक्त मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात. हे समाधी मंदिर जिथे लोक दर्शनासाठी गर्दी करतात. इथे घुगरी काल्याची पूर्णता होते. मंदिराचे गेट समोरचे, जिथून मंदिरात आत जावे लागते. हे बाबाचे आई वडील. बाबाची दमनी इथेच ठेवली आहे. बाबाचे पूर्ण सामान इथे अंदर सुखरूप जतन करून ठेवले आहे. बाबांना पुण्यात आलेल्या भेटवस्तू इथे चांगल्या तऱ्हेने सांभाळून ठेवण्यात आले आहे. जगन्नाथ बाबा मंदिर हे वणी जवळील भांदेवाडा परिसरातील एक प्रसिद्ध श्रद्धास्थान मानले जाते आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात. मंदिराचे मुख्य दैवत जगन्नाथ बाबा आहेत. स्थानिक भक्तांसाठी हे महत्त्वाचे धार्मिक केंद्र मानले जाते. त्यांच्याकडे एक नंदी होता. तो मेल्यानंतर त्यांचीही समाधी इथे आहे. बघा बाबाचे जनावरांवरील प्रेम व भक्तावरील माया किती होती. एक असे मंदिर जिथे भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्याच्या असंख्य कथा ऐकायला मिळतात. समोरच हनुमानजीचे घेतले दर्शन. हे ऑफिस. इथे समोर हे विहीर. इथून लोक तीर्थ म्हणून इथले पाणी घरी घेऊन जातात. पाणी प्यायला खरंच खूप गोड आहे. इथले खास आकर्षण म्हणजे घुगरी काला. मग अजून चाय म्हणजे काढा म्हणतात त्याला, ते प्यायला गेलो. मग निघालो आम्ही बाबाचे दर्शन घेऊन आपल्या गावाच्या परतीला. आजूबाजूला खूप सारे प्रसादाचे दुकान, लहान मुलासाठी खेळणी, पूर्ण जत्राच राहते इथे. समोरचे हे एंट्री गेट. इथूनच आत जावे लागते. इथे दर महिन्याला खूप गर्दी असते. मंदिर संस्थेने भक्तासाठी खूप चांगली सोय करून ठेवली आहे. खरंच संस्थेचे खूप चांगले कार्य आहे. वणीच्या भांदेवाडा गावात वसलेले जगन्नाथ बाबा मंदिर हे श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्म यांचे सुंदर संगम आहे. शांत वातावरण, भक्तिमय ऊर्जा आणि भाविकांची अखंड श्रद्धा यामुळे हे मंदिर एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ बनले आहे. तर कधी येता तुम्ही भांदेवाडाला जगन्नाथ बाबाच्या दर्शनासाठी? तर कसा वाटला आजचा व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा.